पिंपरी येथील फिनॉलिक चौक परिसरात महापालिकेच्या वतीनं फुटपाथ नूतनीकरणाचं काम सुरू आहे। या कामात नागरिकांच्या सुरक्षेकडे प्रशासनाकडून पूर्णतः दुर्लक्ष केले जात असल्याचं गंभीर चित्र समोर आलंय। फुटपाथच्या मध्यभागी पाईपलाईन टाकण्यासाठी मोठमोठे खड्डे खोदण्यात आले। काम पूर्ण झाल्यानंतरही त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सुरक्षा बॅरिकेड अथवा सूचना फलक लावण्यात आले नाहीत। या उघड्या खड्ड्यांमुळे पादचाऱ्यांसह ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलांना मोठ्या अपघाताचा धोका निर्माण झालाय। विशेषतः रात्रीच्या वेळी अथवा गर्दीच्या वेळेत या ठिकाणी एखादा गंभीर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। काम सुरू असताना नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणं ही महापालिकेची जबाबदारी आहे। मात्र येथे सुरक्षेचे कोणतेही उपाय न करता नागरिकांचा जीव धोक्यात घालण्यात येतोय। एखादा अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागं होणार का, असा थेट सवाल उपस्थित होतोय। नागरिकांच्या सुरक्षतेकडे दुर्लक्ष केल्यास संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात येते। दरम्यान स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणा विरोधात संताप व्यक्त करत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे।